नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आर्या आता बाबांच्या हातात फाईल देते आणि त्यांना सांगू लागते की तुमचा जीवा आणि नंदिनीचं बाळ माझ्या पोटात आहे आणि त्याच बाळाचे सोनोग्राफीचे हे रिपोर्ट्स आहेत. पण मात्र बाबांना काही फारसा आनंद होत नाही. इकडे काव्या आता तिच्या एक्झामसाठी आलेली असते, तर जीवा नंदिनी तिला सपोर्ट करण्यासाठी एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यानंतर सगळेच आता काव्याचा आत्मविश्वास कमी होऊ नये त्यामुळे तिला प्रोत्साहन देऊ लागतात. तर पार्थ काव्याला म्हणतो की आज मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, कारण मला माहिती आहे माझ्या काव्याला कोणत्याही ऑल द बेस्टची गरज नाही आहे. मी माझ्या मनात अगोदरच कलेक्टर झाली आहे. आणि तर इकडे घरामध्ये रम्या आणि वसुंधराचं बोलणं सुरू असतं. रम्या म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे की ती काव्या आता ज्या काही कॉन्फिडन्सने एक्झाम द्यायला गेलेली आहे ना, मी 100% तुला लिहून देते की ती एक्झाममध्ये काहीही लिहू शकणार नाही, कारण तिला माहिती आहे की नंदिनीचं बाळ तिच्यामुळेच गेलेलं आहे आणि ते ग्लिक तिच्या मनामध्ये तसंच राहिलं आहे. आणि असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.